हुतात्मा स्मृती दिनानिमित्त सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि आमदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले। सोलापूरचे 4 हुतात्मा श्री मल्लप्पा धनशेट्टी, श्री जगन्नाथ शिंदे, श्री किसन सारडा, श्री अब्दुल रसूल कुर्बान हुसेन यांना 12 जानेवारी 1930 साली 4 स्वातंत्र्य सैनिकांना फाशीची शिक्षा ब्रिटिश सरकारकडून देण्यात आली होती। इतिहासात अशी एकमेव घटना आहे की सोलापूरने भारत स्वातंत्र्य होण्यापूर्वी 9 ते 12 मे 1930 हे 4 दिवस त्यात स्वातंत्र्यवीरांना फाशी देण्यात आली होती। म्हणून हुतात्म्यांचा स्मृती दिन म्हणून साजरा होत असतो। दरम्यान शुक्रवारी सकाळी सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे, शहराध्यक्ष चेतन नरोटे, माजी गृह राज्यमंत्री सिद्धाराम मैत्रे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत 4 हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले। 12 जानेवारी हुतात्मा स्मृती दिन म्हणून गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेस कमिटीच्या वतीने अभिवादन करण्यात येत असल्याचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि आमदार प्रणिती शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले। सुरुवातीपासूनच नवीन काय नाही, त्यांनी रामनवमीच्या ऐवजी आता 22 तारीख अगोदर उडवतील करावंच वाटतं। शिवसेनेचा जो निकाल दिला विधानसभा अध्यक्षांनी, दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र त्यांनी ठरवलेलं आहे। न्यायव्यवस्थेवरला विश्वास किंवा आता उद्धव ठाकरे म्हणलं की आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जाऊयात, कशा पद्धतीनं बघता या निकालात? कोर्टामध्ये गेल्यानंतर काय निकाल होते, पण सध्याचा जो निकाल आता दिला नार्वेकरांचा, आत्ताच त्यावर स्टेटमेंट करणे, नार्वेकरांनी जो आता निकाल आत्ताच स्टेटमेंट करणे योग्य होणार। देशाला अखंड ठेवणार आपल्या सगळ्यांचा सिंहाचा वाटा राहिला पाहिजे आणि असणार आहे, हे या ठिकाणी आज आपण सगळ्यांनी आठवण झाली पाहिजे। आणि आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपण ह्या देशासाठी, मातृभूमीसाठी काम करत आहोत। ते करताना आपल्याकडून जर कोणतेही तोडीचं राजकारण झालं किंवा जातपात आणि धर्माच्या नावावर आपण समाजाला जर तोडण्याचा प्रयत्न केला तर तो आपल्या हातून घडणारा सर्वात मोठा पाप। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जो अपात्रतेचा निर्णय दिला अपेक्षित होतं, कारण का हे सगळंच त्यांच्या बाजूने चालणारं आहे। कितीही चुकीचं असलं तरी हे सरकार ह्याच पद्धतीत चालणार आहे। म्हणून पुढे लोकशाहीचं सर्वात मोठं प्रतीक मतदान, ते पण होऊ देतील का नाही ही मनात शंका। आज मोदीजी दौऱ्यावरती आहे, कशा पद्धतीने बघतात? नाशिकला दौऱ्यावरती आहे, काही दिवसात ते सोलापूरला सुद्धा दौऱ्यावरती येणार आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्या पद्धतीने त्यांचे जे दौरे वाढले आहेत त्याकडे कशा पद्धतीने? त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच वाढतात, पण जेव्हा लोकांना गरज असते तेव्हा त्यांचे दौरे वाढत नाही। ही शोकांतिका आहे आणि हे लोकांना कळून सुटायला पाहिजे। आणि अर्थात आता ते जिथे जाते तिथे धर्म जातपातच करतील। तुम्ही बघितलं काल 4 शंकराचार्यांनी ते म्हणाले की हिंदू धर्मामध्ये कोणत्याही वास्तूची प्राणप्रतिष्ठा झाल्याआधी तुम्ही बांधकाम झाल्यापूर्वी तुम्ही प्राणप्रतिष्ठा करू शकत नाही। हे जे मोदीजी करायला जातात ते केवळ इलेक्शनला समोर ठेवून करायला जातात। हा अपशगुन ठरणार आहे त्यांच्यासाठी। आणि जे शंकराचार्य, जे आपले धर्मगुरू आहेत, सगळ्यांचे हिंदू धर्माचे सर्व आहेत, त्यांनीच हा इव्हेंट बॉयकॉट केला आहे।